अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाचे पारंपरिक जलपूजन आज गुरुवारी सकाळी मोठ्या उत्साहात पार पडले। अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागामधून हा पारंपरिक सोहळा संपन्न झाला। आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचे धरण परिसरामध्ये कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केले। त्यानंतर धरण परिसरात विधिवत पूजा अर्चा करण्यात आली। जलपूजनानंतर आमदार लहामटे आणि उपस्थित मान्यवरांनी प्रवरामाईची आरती केली। यावेळी धरणामध्ये प्रवरा मातेला साडी चोळी अर्पण करून समृद्धी, चांगला पाऊस आणि शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी प्रार्थना करण्यात आली। यावेळी बोलताना आमदार डॉक्टर किरण लहामटे म्हणाले, भंडारदरा धरणाला 100 वर्ष पूर्ण होत असून सरकारने प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा, तसेच पाण्यावर पहिला हक्क अकोले तालुक्याचा असल्याचं आमदार लहामटे यांनी म्हटलंय। या जलपूजन सोहळ्याला भाजप नेते जालिंदर वागचौरे, विनय सावंत, हिंद लहामटे, शरद चौधरी, देवीदास खडके, बबन वाळुंज, जालिंदर बोडके, ईश्वर वागचौरे, डॉक्टर अविनाश कानवडे, शेतकरी पुत्र सुरेश नवले, डॉक्टर मोरे, शांताराम महाराज पापड, अक्षय आभाळे, हरिभाऊ फाफाळे, मुकुंद लहामटे, संतोष बोटे, शुभम एलमामे, सोपान पेढेकर, लालू पिचड, माऊली खाडे, सखाराम उमरे, प्रफुल्ल बांगर, प्रथमेश सहाणे, भाऊ उघडे, धरण शाखाधिकारी ढोकणे, संतोष देशमुख, किरण कोंडार, तसेच वैभव बुळे, शंकर बांडे, बाळासाहेब नवाळी, पत्रकार राजू जाधव, हेमंत आवारी, अल्ताफ शेख, सुनीत भोत यांच्यासह ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भंडारदरा धरण यंदा विक्रमी वेगाने पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे परिसरात आनंदाचं वातावरण असून जलपूजनाच्या निमित्ताने ग्रामस्थांनी जलसंपदेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत जलसंवर्धनाचा संदेशही दिलाय। अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के, अकोले तालुक्यातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय अर्थात भंडारदरा धरण हे 8-10 दिवसापूर्वी ओव्हरफ्लो झालं आणि आज त्याचा जलपूजन सोहळा आम्ही सगळेजण या भागातील आणि तालुक्यातील सगळे कार्यकर्ते मिळून संपन्न करतोय। मायबाप जनता, तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे। कारणही तसंच आहे की मध्ये एल निनोच्या मुळे दुष्काळ राहीन देशामध्ये अशी सगळी परिस्थिती वर्तवली जात होती हवामान खात्याकडनं, परंतु निसर्गाने कृपा ठेवली आणि अकोले तालुक्यातील सगळी धरणं ओव्हरफ्लो झालेत। मग मुळा नदीवरची जी धरणं आहेत, आढळा नदीवरची जी धरणं आहेत आणि प्रवरा अमृतवाहिनी प्रवरेवरची जी धरणं आहेत ती पण ओव्हरफ्लो झालेत। आज आम्ही आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशयाचा म्हणजे भंडारदरा धरणाचा आम्ही जलपूजन समारंभ संपन्न करतोय। भंडारदऱ्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणजे हे वर्ष 100वर चालू आहे आणि मला वाटतं नोव्हेंबरच्या दरम्यान 100 वर्ष पूर्ण होतील। या निमित्तानं धरणं तर भरली, पण एक आमची जलसंपदा मंत्र्यांकडनं पण अपेक्षा राहील की पहिला हक्क या पाण्यावरती या अकोले तालुक्यातील जनतेचा राहिला पाहिजे आणि या मायबाप जनतेला इथं पिण्याला आणि शेतीला पाणी भेटलं पाहिजे। म्हणजे सरकारकडं तर माझा प्रयत्न कायम आहे। यावर्षी 7-8 टँकर होते, आता पुढच्या वर्षी माझ्या अंदाजे अकोले तालुक्यात तरी 0 टँकर होतील अशी माझी अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीनं काम पण चालू आहे। जलजीवन मिशनचं काम थोडं स्लो होतं, पण एवढ्या पावसाळ्याच्या दरम्यान गती घेऊन ती पूर्ण होतील। आता पुढचा टप्पा राहील की त्या धरण क्षेत्रातील जी लोक आहेत ज्यांच्या जमिनी गेल्यात त्यांना शेतीला पाणी कसं देता येईल, अजून काही धरणग्रस्तांचे काही प्रश्न आहेत ते कसे निकाली लावता येईल, ते या दृष्टीनं प्रयत्न आहे। आणि आता आदरणीय गेडाम साहेबांकडे आपण जो काही भंडारदऱ्याचा रिंग रोड अपूर्ण आहे तर जवळजवळ 68 कोटीचा प्रस्ताव तो पण दिलेला आहे। भविष्याच्या काळात तो पण मार्गी लावला जाईल। मध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी भेटलो आणि कुंभमेळ्याचं काम चालू असताना आमच्याकडचं रतनवाडी हे पुरातत्व मंदिर आहे किंवा हरिश्चंद्रगड पुरातत्व मंदिर आहे, अगस्ती महाराजांचं हे जुनं मंदिर आहे। तर ज्या कुंभमेळ्याची कामं होतील तर त्या काळात आमच्या पण या रस्त्यांचा समावेश त्याच्यात झाला पाहिजे। मग अगस्ती मंदिरापर्यंत नाशिककडनं जो येणारा सिन्नर मार्गेचा जो रस्ता आहे तर तो नाशिक आपल्या अगस्ती मंदिरापर्यंत रुंदीकरणासह कॉन्क्रीटचा झाला पाहिजे। तसंच
भंडारदऱ्यापासून म्हणजे शेंडीपासून तर रतनवाडीकडे जो राहणारा रस्ता आहे तो पण अमृतेश्वर मंदिराला जोडला गेला पाहिजे. आणि तिकडं राजूर पासून तर हरिश्चंद्रगड पायथा म्हणजे पाचनाई गावापर्यंत कॉन्क्रीटचे रस्ते झाले पाहिजे. हा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे दळणवळणाची साधनं वाढले तर पर्यटन वाढणार आहे, आदिवासी तरुणांच्या हाताला काम भेटणार आहे. आणि त्यांच्या हाताला काम भेटलं की आपोआप राजूर, कोतुळ ह्या ज्या पेठा आहेत, शेंडी, अकोले ह्या पेठा पण समृद्ध होतील. हा त्याच्या मागचा हेतू आहे. आणि त्या दृष्टीनं ही जलाशय पूर्ण भरलीत हे आमच्या दृष्टीनं खूप मोलाचं आहे. साहेब, भंडारदरा धरणाचा चित्रकृती महोत्सव साजरा होतोय. प्रामुख्याने धरण परिसरातील कोणती विकास कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे? तुम्ही शासनाने एक समिती गठीत केली, त्यामध्ये तुम्ही सदस्य म्हणून आहात. हो. काय मागणी करणार आहात? त्यातून पहिली माझी मागणी अशी आहे की त्या भंडारदऱ्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, पण आजही ज्या लोकांच्या जमिनी गेल्यात तर त्यांना पर्यायी जमिनी दिल्या गेल्या नाही आहेत, किंवा ज्या दिल्या तर त्या अजून त्यांच्या नावावर नाही आहेत, त्यावर अतिक्रमण आहे. तर पहिल्यांदा ह्या लोकांना त्यांच्या जमिनी भेटल्या पाहिजे, त्यांचा हक्क भेटला पाहिजे. दुसरं, जर धरण इथं एवढं मोठं आहे आणि पूर्ण नगर जिल्ह्याची तहान भागवण्याचं काम मुळा धरण आणि हे भंडारदरा धरण करतंय, निळवंड धरण करतंय, तर मला वाटतं इथं हा जो काही जे पर्जन्यमान आहे, अतिवृष्टी होणं किंवा पाऊस पडणं हे सगळं अकोल्याला सहन करावं लागतं. आणि त्या लोकांना त्या पाण्यावरचा पहिला हक्क आहे. म्हणजे त्यांना शेतीला पाणी दिलं पाहिजे. प्यायला द्याल तर तो त्यांचा हक्क आहे, पण शेतीला पाणी हे पण त्यांचा हक्क आहे. आणि तिसरं महत्वाचं, पर्यटन दृष्ट्या जो काही भंडारदरा रिंग रोड आहे तो पूर्णत्वाला गेला पाहिजे. जर रिंग रोड पूर्ण गेला आणि इथं पर्यटनाला जे काही मग खालची गार्डन डेव्हलपमेंट असेल किंवा बाकीचे पर्यटन पूरक बोट क्लब असेल, हे असे जर पर्यटन पूरक प्रकल्प राबवले गेले तर आदिवासी तरुणांच्या हाताला काम भेटेल. आणि बाहेरून पर्यटनाची गर्दी तर आता आहेच, पण ती अजून गर्दी वाढेल आणि आर्थिक चालना भेटेल. ह्या माझ्या महत्वाच्या 3-4 मागण्या. साहेब, भंडारदरा पूर्ण भरलंय, निळवंडे पूर्ण क्षमतेने भरलंय. निळवंडे धरणाची जे 2 कालवे आहेत, डावा कालवा, उजवा कालवा आणि उच्चस्तरी कालवा, यातील या कालव्यांना पाणी सोडण्याची नागरिकांची मागणी आहे. खरं तर आता प्रवाह गडीवरून वाहते. कसं बघाल तुम्ही? कारण या गावांना भविष्यात पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागतो. आता जर पाणी सोडलं तर भविष्यातली पाणी टंचाई कमी जाणवेल. याबाबत तुम्ही कसं बघता? आतापर्यंत माझ्याकडे तरी उच्चस्तरीय डाव्या आणि उजव्या कालव्याची मागणी आली नाही. आणि राहिला ते जे उजवा आणि डावा जो रेग्युलर कालवा आहे, खाली जे पाणी जात आहे, तर उलट आता ह्या काळामध्ये जर त्या कालव्यानी पाणी नेलं तर त्या हक्काचं पाणी त्या दोन्ही उजव्या आणि डाव्या कालव्याला भेटेल. आणि परिणामी आपल्याकडचा जो नंतरची जो पाण्याचा संघर्ष आहे तो टाळला जाईल. तर मी तसं जलसंपदा मंत्री आहेत त्यांच्याकडे मी तसं विनंती करेन की तुम्ही आता काय पाणी नेता येईल तेवढं डाव्या उजव्या कॅनलचं न्या. आणि राहिला आपला उच्चस्तरीयचा उजवा आणि डावा कॅनल, तर अकोल्यामध्ये म्हणजे दोन्ही क्षेत्रात त्या डाव्या आणि उजव्या उच्चस्तरीयच्या क्षेत्रात पाऊस आहे. त्यामुळे अजून तरी शेतकऱ्यांनी मागणी केली नाही, केली तर ते पाणी सोडता येईल. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर.
आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.